नमस्कार मित्रांनो, मी आता चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. सकाळचे 5 वाजलेत आणि मी आता सफाळ्याला सुद्धा पोचलो आहे. आणि आपला मित्र येतो आहे बोईसरवरून, त्याला पिक करून जाणार त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. आणि तो आता येतो आहे, त्यासाठी मी वाट बघतो आहे. सो आता मी त्याला घेतलं आहे आणि निघालो आम्ही आता पारगाव ब्रिजवर. एक सफाळ्यावरून मी याला पिक केला आणि आता डायरेक्टली आम्ही आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करता. आता मी गाडी सोडत आहे. आता हा चालवतोय गाडी, मी आता मागून व्हिडिओ काढणार फक्त. बघत राहा. A few moments later. थांब. अरे चालेल असते भाई. राहू दे. काहीतरी गेअर नाही माहिती आहे मला म्हणून. थोड्या गेअरच्या इश्यूमुळे मी एक रिटर्न घेतोय. थांबवत फाटले माझी येत आहे का? आता आम्ही इकडे शूट करतायत. चांगला असा व्ह्यू आहे. फोटो काढताय ते आम्ही इंस्टाला पोस्ट करतोय, तुम्ही नंतर जाऊन बघू शकता. सेम आता मी जव्हारला आलो आहेत. समोर गाडी लावली आणि शिवनेर धाबात. चला आता काहीतरी खाऊन घेतोय नाश्त्यासाठी. मिसळपाव खाल्ले आता जस्ट आणि नाश्ता केला. जस्ट नाश्ता करून आम्ही निघतोय आता पुन्हा प्रवासात. अँड पेट्रोल खूप कमी आहे, पेट्रोल भरायचं आहे. आता दुसरा मॅप ओपन करायला लावला आहे. आता वाजले 8:25 झाले. आता प्रथमेश आल्यावर आम्ही निघणार. तो आला. आम्ही निघताय आता. फायनली आम्ही पोचलो त्र्यंबकेश्वरला. आता गाडी पार्किंगला लावली जस्ट आणि तो आता जॅकेट काढून घेतो. आता सालातमध्ये जस्ट चेंज केला, जॅकेट पण निघतात. सो इकडे येण्याचा प्लॅन म्हणजे किती गेल्या 3-4 महिन्यापासून होता. गेल्या महिन्यात पण एक झालेला, पण तेव्हा ऑफिसला बोलवलं होतं. तर आज तो मुहूर्त निघाला आणि आम्ही आलो. उद्या म्हणजे आजच्या दिवशी पण बोलवलेलं, पण ह्याला बोललो आहे मेन म्हणजे
भोले बाबाने बोलवलं आम्हाला इकडे. तर महादेवांच्या मनात होतं की आम्ही यावं दर्शनाला वगैरे, त्यासाठी आज सुट्टी कॅन्सल झाली आणि सुट्टी भेटली, म्हणजे सुट्टी असतेच पण भेटली. तो आता घरून काम करणार आहे परत घरी जाऊन. छावा. शूज आणि बॅग लॉकरमध्ये ठेवले. आता चाललेत देणगी पास घेऊन आम्ही दर्शन घेणार आहेत. आता त्याच लाईनमध्ये उभे असतो. सो आता लाईनमध्ये दर्शन पास घेतलंय. बघूया. हा काउंटर पण एवढा लांब आहे की सर वॉलेट तुझ्याकडे ना. हां तू VIP दर्शनसाठी आलो आहे. सो VIPची लाईन ही आहे. सो दर्शन आमचं झालं आहे. खूप छान असं दर्शन झालं आणि आता बाहेर आलात फोटो काढतात दोघं जण. 2 तास गेले आम्हाला आणि खूप छान असं दर्शन झालं. अचानक गेट बदलला गेला, तिकडे ओपन झाला आणि पटकन दर्शन झालं. त्यासाठी खूप बरं वाटलं आणि खूप वेळ पण भेटला मध्ये जाऊन. मध्ये व्हिडिओ नाही काढता आली, त्यामुळे थोडं सिनेमॅटिक घेतो. फोटो वगैरे काढून झाले, प्रसाद घेतले आणि आता परतीच्या प्रवासाला निघतात. आता लॉकरमधले जे बॅग अँड शूज ठेवलेत ते घेऊन आता बाईककडे रवाना. नंतर मग फायनली दर्शन झालं. किती 3-4 महिन्यापासून जे ठरवलं होतं किंवा बोलणं होतं ते आज कंप्लीट झालं. खूप बरं वाटतंय. आता नाही बाईक आणलं. आता जेवायला बाईक आणलं. ते आम्हाला आता नाशिकला सोडणार आहेत, पण आम्ही बाईक आणल्यात. कुठं नाही तो आता मी जेवणासाठी आल्यात. हॉटेल संकल्प. आम्ही आता जेवून झालं आहे. आता मी निघतात आहे घरच्या दिशेने आणि ती 1.5 तास काहीतरी आहे दाखवत आहेत गुगल मॅपवर. त्याच्या आधी किंवा नंतर पोचू शकतो आम्ही. त्याला पण तिकडनं 4:21ची काहीतरी ट्रेन पकडायची आहे. ती भेटते का बघूया, नाही तर मग नंतरची ट्रेन भेटेल. तोपर्यंत बंद राहा. हां आता कॅन्टीनला मला असं चांगलं नाही तर चल निघ चल जा पोच होता. बाय बाय. प्रथमेशला स्टेशनला सोडून मी आत्ता आलो आहे घरी. अगदी 5 मिनटात मी पोहोचेल आणि समोरच सनसेट खूप सुंदर होता. अँड हे बघता बघता मी माझा व्लॉग इकडेच एंड करतो आहे. आवडल्यास लाईक करा. बाय बाय.